हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हर्षूज वर्ल्ड. तर आज आम्ही चाललोय दादाकडे. आज संडे, सकाळपासून लाईट गेलेली होती आणि नेटवर्क पण नाहीये, प्लस इथे मोबाईलला चार्जिंग पण नाहीये कोणाचा. सो पूर्ण संडे वेस्ट जाईल. म्हणून सरांचा भाऊ राहतो इथे पुण्यामध्ये लोहगाव जवळ, तर आम्ही तिकडे चाललोय त्यांना भेटायला. तर सरप्राईज भेट देणार आहोत त्यांना, सांगितलं नाही, येतोय अचानक भयानक. चाललोय तिघं पण. सो दाखवते मी पुढे काय काय होतं ते. लेट्स गो. तर आता आम्ही चाललोय धानोरीला. कॅब नाही, ऑटो बुक केली. ॲक्च्युली आम्हाला कॅबपेक्षा ऑटोने फिरायला खूप आवडतं. सो ऑन दी वे आहोत. आम्ही जी ओला बुक केली होती, तर त्याच्या ज्या ड्रायव्हर होत्या त्या लेडीज होत्या. मला खूप छान वाटलं लेडीज ड्रायव्हर बघून, की सगळीकडे मेन अँड विमेन्स आर इक्वल. याला पबजी खेळायला मगासपासून बोर झालंय, त्याच्यामुळं हा इथं बघतोय की कधी येतील हे दोघं जण ऑनलाईन माझ्यासोबत पबजी खेळायला, म्हणून कंटिन्यू कॉल करतो. तर फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहोत. ही आमच्या दादाची बिल्डिंग. खूप छान बिल्डिंग आहे, खूप छान एरिया आहे आणि चांगलं वाटतं इथं नेहमी येतो तेव्हा. म्हणून आम्ही जेव्हा पण पॉसिबल होईल मंथली एकदा दोनदा तर राऊंड असतेच आमची. तर आता सर थोडासा खाऊ घेत आहे नमनला वगैरे. मस्त पावसाचं वातावरण पण आहे, थंडगार असं वाटतं. तर मग सर आणि दिशू नमनसाठी आणि बाळासाठी चॉकलेट्स घेऊन आले. मग आम्ही आतमध्ये गेलो. बघा इथे किती छान व्ह्यू आहे. खरंच खूप छान बिल्डिंग आहे, खूप छान सोसायटी आहे. ॲक्च्युली ही मला खूप आवडते. तर यामध्ये आमचा प्लॅन होता आजचा की यांना सरप्राईज द्यायचं. पण नमनने आमचा अख्खं प्लॅन जे ते चौपट केलं. त्याने आधीच सांगून दिलं की हे येणार आहेत. सो ॲज सच काही सरप्राईज राहिलं नाही. पण खूप छान वाटलं जाऊन, कारण असं सगळ्यांसोबत असलं की मज्जा येते थोडं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केल्यानंतर. आणि हा आहे आमचा हरी, दादांचा मुलगा. सो खूप गोंडस आहे आणि खूप नौटंकी पण आहे आणि त्याला पण खूप आवडतं जेव्हा खूप जास्त जण येतात आणि त्याला थोडं माणसं मिळाले की खेळायला आवडतं, थोडं रिलॅक्स राहतो. तसा तो शांतच असतो, चिडचिड वगैरे करत नाही. तुम्ही बघा यामध्ये किती छान खेळतोय तो. अजिबात असं रडरड वगैरे नसते त्याची. आणि इकडे सुद्धा मी आले तर दादांना म्हटलं की मला तुमच्या हातचं खायचं आहे, जेवायचं आहे, काहीतरी बनवा तुम्ही. तर मग लगेचच त्यांनी प्लॅन केलं की ठीक आहे मी बनवतो. सो नॉनव्हेज अगेन, तुम्ही म्हणाल की कंटिन्यू नॉनव्हेजच खाता, बट संडे आहे सो संडेला नॉनव्हेजच प्लॅन झाला मग इकडे सुद्धा. तर दादा आणि वहिनी दोघेसुद्धा बनवत होत्या आमच्यासाठी चिकन कंटक्की, आणि चंपारणने चिकन बनवलं होतं. इकडे यांचं गेम खेळणं सुरू होतं आणि बिचाऱ्याकडे कोणच लक्ष देत नव्हतं. तर हा माझ्या नेलपेंटसोबत खूप ऑब्सेस झाला होता. त्याला काहीतरी नवीनच वाटत होतं की हे किती छान आहे. सो आम्ही थोडाफार टाईमपास केला त्याच्यासोबत आणि मग जेवायला बसलो. टेस्टी झालं होतं, खूप छान बनवलं होतं दादानी. सगळेच शेप आहे तिकडे, सगळेच छान छान बनवतात. नमनला पण खूप भूक लागलेली. पटापट द्या, अजून अजून असं चाललेलं त्याचं की लवकर मी खाईन म्हणजे माझं पोट भरेल. मग नमनला यायचं होतं आमच्यासोबत, पण त्याला काही सुट्टी नव्हती त्यामुळे त्याला पाठवलं नाही. हा बघा कसा टी व्ही बघतोय. सगळे हसतात टी व्हीमध्ये काय काय बघून, तर तो पण हसतो. समजत तर काही नाही, पण जस्ट एन्जॉय करतोय बाकीच्यांकडे बघून. जेवायला नाटकं करत होता. आम्ही सगळे मग जेवायला बसलो. आमचं जेवण झालं, दादाने नंतर जेवण केलं. काम सुरू होतं थोडं आणि हा इकडे मध्ये मध्ये मस्त उड्या मारत होता. सो असं आम्ही घरी जायला निघालो आणि मध्येच आमची ऑटो बंद पडली. मग आम्ही दुसरी कॅब बुक केली, दुसरी ऑटो बुक केली आणि मग पुन्हा घरी गेलो. सो घरी आलो. मला आईस्क्रीम खायची खूप इच्छा झाली होती, त्यामुळे मग आम्ही झेप्टोवरून आईस्क्रीम मागवली आणि आईस्क्रीम खाल्ली. सो अशा प्रकारे आजचा संडे जो आहे तो गेला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. छोटासा होता पण लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.